शाळेमध्ये मुलांना डिजिटल डिव्हाइसेस उपलब्ध करून देणं किंवा त्यांच्या हाताशी असणं ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आपण सहज बोलताना असं म्हणतो की जग जवळ यायला लागलंय किंवा तंत्रज्ञानाचा विस्फोट होतोय आणि अशा काळामध्ये मुलांची स्पर्धा केवळ गावागावांमध्ये न राहता ती शहरांमध्ये किंवा परदेशातल्या मुलांच्या बरोबर झालेली आहे. जशी स्पर्धा असणार आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला मुलांना शिकवायच्या त्या प्रकारचं सगळं साहित्य ह्या मुलांसाठी आपल्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. वायफाय आहे या शाळेमध्ये, जे डिजिटल डिव्हायसेस इथं उपलब्ध आहेत त्यांना आम्ही इथं हे करून दिलेले जोडून दिलेले. त्याच्यामध्ये लॅपटॉप्स असतील, कम्प्युटर असतील, टॅब आहेत, किंडल आहेत, कॅमेरा असतील किंवा साऊंड सिस्टीम किंवा इतर सगळ्याच गोष्टी ज्या मुलांना शिकण्यासाठी आवश्यक आहेत. इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत मुलांच्या वर्गांमध्ये, क्लासरूममध्ये. ह्या सगळ्याला वायफाय जोडलेलं आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून ही मुलं खूप काही स्वतः शिकतात. आमच्या शाळेच्या शिक्षणाची पद्धत जर आपण पाहिलं तर स्वतः शिकणं, मग विषय मित्र वगैरे जी योजना आहे आपली त्या माध्यमातून किंवा ग्रुप लर्निंगच्या माध्यमातून ती मुलं तशी शिकतात. त्यानंतर मित्रांच्या मदतीने शिकणं, त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं ही तिसरी पायरी येते. त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचं जे साहित्य आहे ते इथं आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी जर समजा एखादा शब्द येतो त्यांना समजत नाही आहे किंवा एखादी कन्सेप्ट आहे ती त्यांना क्लिअर होत नाही, तर ती कन्सेप्ट यूट्यूबवर टाकून किंवा गुगलवर टाकून तिच्या संदर्भातले वेगवेगळे फोटो असतील, व्हिडिओ असतील, ही मुलं स्वतःहून पाहत असतात. शिक्षकांनाही त्या गोष्टींची मदत होते की ह्या गोष्टी मुलांना समजून सांगण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ, फोटो आपण मुलांच्या समोर जर आणले आणि त्यातून ह्या मुलांनी जर ते समजून घेतलं तर पाहून शिकणं ही एक चांगली प्रक्रिया आहे की त्यातून ते 100% त्यांची समज जाऊ शकते. अशा पद्धतीने ह्या साधनांचा मुलांना उपयोग होतो. जे किंडल्स आहेत त्याच्यात वेगवेगळी प्रकारची अनेक म्हणजे हजारावर पुस्तकं आहेत. ती पुस्तकं मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून घेता येतात. जर त्यांना संदर्भ म्हणून कुठे एखादं पुस्तक वापरायचं आहे तर ते संदर्भ म्हणून त्यांना ते पुस्तक त्या किंडलवर ते सहजगत्या शोधू शकतात. VR गॉगल आहेत शाळेमध्ये की जे व्हर्च्युअल रियालिटी आपण म्हणतो की तिथं जाऊन प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यासारखं. मग आम्हाला अंतरिक्ष शिकवायचं आहे, स्पेस स्टेशन शिकवायचं आहे, पर्यटन स्थळं आम्हाला शिकवायचे, तर त्याच्यावर तसे व्हिडिओ लावून जर ते मुलांना दिले तर मुलं सहजपणे त्याच्या माध्यमातून तो आम्ही प्रत्यक्ष जसं काही तिथं आहोत असा फील त्या याच्या माध्यमातून VR गॉगलच्या माध्यमातून मुलं घेऊ शकतात. Hi, my name is Samiksha. We use digital devices increasingly in schools to enhance teaching and learning. It helps us in better safe learning and gives us a personalized learning experiences. It also increases students' engagement. We have established smart screens in our school. We have multiple tablets also, and working on laptops makes us more familiar with the technological world.